हे तू येऊ नाही बघ तरुण बरं ते विचार करायचे काय सांगा. जरा फोन बंद ठेव, सगळ्यांनी फोन बंद ठेवा. 4 वाजता आपण चालू सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत त्या ठिकाणी करतो. निवडणुकीचा आपण आता उद्या फॉर्म भरतोय. उद्या शिवसेना उभाटा गटाचे सर्व कार्यकर्ते आणि आघाडीचे आमचे सगळे सहकारी मित्र या सगळ्यांच्या उपस्थितीत उद्या प्रांत ऑफिसकडे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. सगळ्यांनी सकाळी 9:30 वाजता गार्डनकडे जमावं. सावंतवाडीची जी गार्डन आहे त्या गार्डनकडे, आणि गार्डनकडून पोलिसांना दिलेल्या रूटप्रमाणे ही सगळी मिरवणूक प्रांत ऑफिसकडे येईल आणि प्रांत ऑफिसकडून वैश्यभवनकडे जे काय मार्गदर्शन करतील सगळे नेते मंडळी आघाडीतले, आणि त्याच्यानंतर तिथे समारोप होईल. आपण सगळ्या या विधानसभेतल्या ज्यांनी केसरकरांनी अन्याय केला आहे असं वाटतंय, विकासापासून ही विधानसभा मागे राहिली असं ज्यांना वाटतंय, आरोग्यापासून आपण खूप मागे आहोत असं ज्यांना वाटतंय, नोकरी व्यवसाय करणारी जी आमची सगळी तरुण पिढी आहे, या सगळ्यांनी मोठ्या संख्येने याच्यात सहभागी व्हावं आणि आशीर्वाद द्यावेत अशी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी विनंती करतो. गेले 2 दिवसापूर्वी आदरणीय राणेसाहेब सावंतवाडी दोडामार्ग इथे त्यांचा दौरा होता. आम्ही सर्व मंडळी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी एखादी गोष्ट बोलताना थोडा विचार करायला पाहिजे की माझी कुठलीही फॅमिली राजकारणात नाही आहे आणि माझे वडील कधीच कोणाच्या दारावर गेलेले नाहीत. त्यामुळे निदान फॅमिलीला इथून सोडलं पाहिजे, त्यांच्यावर टीका टिप्पणी होता कामा नये. दुसरं एक विधान मी या ठिकाणी ऐकलं, मी त्याला शोधायला पाठवलं होतं आणि मग ह्या गोष्टीचा मला अर्थ समजत नाही की शोधायला पाठवलं इथं लोकशाही की हुकुमशाही. माझ्या घरात माझी फॅमिली राहते, माझी मुलं राहतात, माझी मिसेस राहते, माझी सुनबाई राहते, माझं छोटा नातू तिथे आहे. त्यामुळे ही पद्धत आज सावंतवाडीसारख्या सुसंस्कृत शहरात अशा प्रकारचं विधान करणं हे केवढं भयानक आहे. ह्याचा विचार आपण अजूनही करा. आम्ही तुमचा आदरच करतो. एखादे विचार पटले नाही म्हणून दुसऱ्या एखाद्या कुठल्या विचाराशी जाणं म्हणजे काय गुन्हा केला असं होत नाही. तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी एवढं दिलं, राज्यातलं मुख्यपद पण तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं, महसूल मंत्री दिलं, केवढी पदं आपल्याला सगळ्यांना मिळाली, तरी तुमच्यावर अन्याय झाला. आणि आमच्यासारखे भोळे कार्यकर्ते तुमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही आमच्या मातोश्रीने आम्हाला सगळं या ठिकाणी दिलेलं असताना सुद्धा आम्ही तुमच्या अन्यायात सहभागी झालो ना. एवढं प्रेम आम्ही सगळं तुमच्यावर केलं. आम्ही कधी आमचा विचार केला नाही. आमचं सगळं तारुण्य हे त्यावेळी आम्ही तुमच्यावर फिरताना घालवलं नाही. आज तुम्ही अशा प्रकारचं बोलणं हे कितपत योग्य, ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करावा. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं की मी असेन, उपरकर असतील, सतीश सावंत असतील, संजय पडते असतील, काका कुडाळकर असतील, ही सगळी मंडळी जी शिवराम आमचे शंकर कांबळे असतील, आज तुम्हाला सोडल्यानंतर कसे सगळे वाईट झाले, काय त्याचं कारण तरी समजलं पाहिजे ना. कधी इतक्या वर्षात आम्ही तुमच्यावर काम केलं, सावलीसारखं तुम्हाला आम्ही सांभाळलं, तुम्हाला सगळ्याच गोष्टीत म्हणजे तुम्ही इथं यायला पण तयार नव्हतात. आम्ही तुम्हाला विनंती केली, तुम्हाला महापौर होतं मुंबईचं, आणि तुम्ही किती वेळा तरी भाषणात हे बोललात. आणि हे सगळं करत असताना आम्ही
त्यावेळची जी शिवसेना होती कधीच कोणी कार्यकर्त्यांनी विचार केला नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्या विजयात आमच्या सगळ्या इथल्या शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता, हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि माझी आपल्याला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की कुठलीही गोष्ट आपण या ठिकाणी बोलताना थोडंसं फॅमिली आणि या सगळ्या गोष्टी टाळावं अशी माझी विनंती या माध्यमातून आहे. अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, काल कुठंतरी अजून एक तुमच्या माध्यमातून विधान ऐकलं की जे कोण काम वेगळ्या दिशेला दिसलं त्याला फटके मारणार. म्हणजे काय? फटके मारणार म्हणजे ज्या कार्यकर्त्याने तुम्हाला 32,000 मतदान मिळून दिलं, सुमारे 32,000 म्हणजे 31,755 वगैरे काहीतरी आहे, आणि कोणासाठी? केसरकरसाठी. ज्या केसरकरने कायम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं, ज्या केसरकरने कायम भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायत फोडायचं काम केलं, जे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय केला, त्या केसरकरांसाठी तुम्ही असं बोलणार? त्यामुळे ही सगळी ज्या गोष्टी आहेत ह्या विचार करण्यासारख्या आहेत. कार्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. जीवाची बाजी मारून दिवस रात्र मेहनत करून ज्या ज्या लोकांनी इथं संघटना वाढवली, आज त्यांच्या बाबतीत आपलं विधान केवढं गंभीर आहे. काय कार्यकर्त्यांच्या जीवाला वाटेल, काय मनाला वाटेल? तुमच्या चिरंजीवाने तरी एक असं ते विधान केलं की मॅन ऑफ दी ऑफ केसरकर आहे, की ज्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत, कधी हा पूर्वी बालेकिल्ला इथे काँग्रेसचा होता, पण शेवटी सगळा हा बालेकिल्ला सर करत 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 ह्या पर्यंत ज्याही लोक आले की इथं सगळ्यांनी आपण भूक ताण विसरून संघटना ज्या लोकांनी बांधली, आज त्यांच्या बाबतीत सावंतवाडीच्या सुसंस्कृत शहरात, सुंदर शहरात आपण असं विधान करणं हे केवढं म्हणजे गांभीर्याने घ्यावं लागेल. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, ह्या माध्यमातून कार्यकर्ते आहे आणि आम्ही सगळी शांततेनेच घ्यायचं. आम्ही ठरवलं की निवडणूक खूप शांततेने या ठिकाणी व्हायला पाहिजे, पण अशा प्रकारचं बोलून आज फारच म्हणजे मनाला वेदना होणारे ही जी विधानं आहेत, मी हे ठरवलं होतं की कधीच राणेसाहेबांच्या विधानावर उत्तर द्यायचं नाही, हे पहिल्यापासूनच ठरवलं होतं. पण शेवटी कार्यकर्त्यांचे एवढे फोन आले की आज ज्या पद्धतीने साहेब बोलतात, हे कोणीतरी कोणीतरी बोललं पाहिजे, आपला विचार बोलला पाहिजे. म्हणजे आम्हाला स्वतःचा विचारच नाही का? आम्ही कुठं बोलायचंच नाही का? आम्ही कुठे चर्चाच करायची नाही का? तुम्ही जे लादाल ते मान्य करायचं असं आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा कोणीतरी तुम्ही बोललं पाहिजे. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला आज या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी बोलावं लागतं. दुसरा प्रश्न मी आरोग्याच्या बाबतीत ऐकला. हॉस्पिटलचा आपण कोणीतरी प्रश्न उपस्थित केला, तिथे म्हणजे त्यांना गोव्याला राहायला त्रास नाही तर तुम्हाला त्रास काय, असं काहीतरी विधान मी ऐकलं. आज आरोग्यासारख्या गंभीर प्रश्नावर अशा प्रकारची इथल्या नागरिकांची चेष्टा करणे ही काही योग्य असं मला या ठिकाणी वाटत नाही. काही ते फार गांभीर्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. थोडं काय झालं की ते GMCला म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजला या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे किंवा तुम्ही अजून एक विधान केलं असं मी ऐकलं, खरं खोटं मला माहीत नाही, की इथं नसेल तर माझ्या मेडिकल कॉलेजला पाठवा. आता हे जे मल्टीपर्पज असेल लोकांसाठी फ्री आहे, तुम्ही फ्री देणार आहात का? लोक आता विचार लागले कालच्या याच्यानंतर, तुम्ही फ्री देणार आहात का? त्यामुळे असे विषय हे नाजूक विषय आहेत, इथल्या लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. आणि म्हणूनच आज जो इथे कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन जो एक विचार करतात, पक्ष विसरायचा, पण इथे केसरकरांना धडा शिकवायचा, हा कार्यकर्त्यांच्या सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा. आता ही जन आधार म्हणजे सगळ्या ठिकाणी एवढा रिस्पॉन्स मिळतोय कुठल्याही पक्षाचा, त्या कार्यकर्त्याला बैठकीला येऊन बसतात. नाही ह्यावेळी आपल्याला केसरकरने 15 वर्ष केसरकर साहेबांनी आम्हाला फसवलं आहे, तेव्हा आपल्याला या ठिकाणी विचार करून मतदान या ठिकाणी करावं लागेल. ही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सगळ्याच. ही चळवळ साहेब उभं राहिलेली आहे आता. आणि केसरकर साहेबांच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण दिसतंय, मला अजून वेळ द्या, राहिलेली कामं मला पूर्ण करायची आहेत. 15 वर्ष लोकांनी वेळ दिला, 8 वर्षातले मंत्री राहिले तरी म्हणतात की मला मुंबईच्या कामामुळे यायला मिळालं आहे. मी आज 35-40 वर्षात सामाजिक क्षेत्रात आहे.
पण ते काम करत असताना मी बघितले सगळे जे आत्तापर्यंत म्हणजे आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या ठाण्याचं हेडक्वार्टर सोडायला बघत नाहीत. आठवड्यातनं किमान 3-4 दिवस तरी तिथे दिसतात. पूर्वी राणेसाहेब इकडे होते, ते इकडे यायचे. आज मी सगळे जे मुख्यमंत्री बघितले त्यांनी आपलं हेडक्वार्टर कधीच सोडलेलं नाही. मग तुम्ही लोकांकडून अपेक्षा कशी ठेवताय? आज तुम्ही एकटे आहात का मंत्रिमंडळात की ज्यांच्यावर एकच भार आहे? असे कित्येक मंत्री आहेत की त्यांना पार्टीची जबाबदारी आहे, सगळी जबाबदारी आहेत, तरी ते आपल्या मतदारसंघाची नाळ हे टिकून हे करून जातात. आणि तुम्ही करोनातसुद्धा सगळ्या इथल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडलं. आणि आज तुम्हाला मी त्या ॲम्ब्युलन्सची बातमी मला अधिकृत माहिती नाही, पण मला कोणीतरी पत्रकार माझ्या मित्राने सांगितलं की एवढ्या ॲम्ब्युलन्स दारात उभ्या आहेत. हे कशासाठी काय? म्हणजे तुम्हाला कोण म्हणतो साड्यांचे ट्रक आले आहेत, कोण म्हणतो कार्यकर्त्यांना फोडायला ग्रामपंचायत सदस्याचा रेट ठरला आहे. आज अशाने कार्यकर्त्यांनी जरी कोणी काय लक्ष्मी दर्शन घेतलं तरी उपयोग होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. वाटा हे कशाचं लक्षण आहे? तुम्ही सांगणार प्रॉपर्टी विकली, प्रॉपर्टी विकली, प्रॉपर्टी विकली. कुठली प्रॉपर्टी? ही प्रॉपर्टी बाहेर कशी येते अशी? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार साड्या मी ह्याच्यावर काय बोलणार नाही, कारण सण आहे. पण माझं म्हणणं दरवेळी सणाला वाटा. आजच काय आहे तुमचं? पण हे सगळं करत असताना दुसरा एक विषय त्यांनी जो गांभीर्याने या ठिकाणी काढला, ह्याचे धंदे काय आहेत? तर माझा IT रिटर्न तुम्हाला कुठे पाठवते सांगा. IT रिटर्न मी भरतो, मी भरतो, माझी मुलं भरतात, माझी मिसेस भरते. ते आम्ही जिथे पाठवायचं आहे काय तिथं आम्ही पाठवतो. ती चौकशी करा. दुसरं एक विधान केलं, मी आमदार केला. तुम्ही एक विचार करा, तुम्ही इथपर्यंत आलात, आमचं कोणाचाही सहभाग नाही. माझा नाही, उपरकरचा नाही, सतीश सावंतचा नाही, भाई वगैरेंचा नाही, शंकर कांबळेंचा नाही, कोणाचाही सहभाग नाही का? मग दुसरा वैभव नाईक एक साधा सर्वसामान्य शिवसैनिक 2 वेळा कसा आमदार झाला? केसरकर इथे नगराध्यक्ष होते, ते कसे झालेत? कोण त्याला राजकीय पाठबळ होतं? त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार करा. कार्यकर्ता काम, आता आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की भीडभाडपणे काम करतात. त्यावेळी त्यांनी जर उद्या आमदार बनण्याचं स्वप्न हे केलं तर काय चुकीचं आहे? दिवसरात्र मेहनत करायची आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार करायचा, मग तो विचार केला तर चुकीचा आहे का? आज काही लोक घाबरून बोलत नसतील, पण हे घाबरून किती दिवस राहणार आहेत? माझा वैयक्तिक काय त्यांच्यावर दोष नाही, रोष नाही. मी आजही त्यांचा आदर करतो आणि कायमच करणार. पण ह्याचा अर्थ असा नाही की काही बोलायचं, काही यायचं, ह्याचं उत्पन्न काय, त्याचं उत्पन्न काय. मी त्याच्यात जर खोलात गेलो तर उत्तर देणं अडचणीच होईल. ते मी नाही जाणार आहे. मला या विषयात आणि खोलात जायचंही नाही. त्यामुळे मी पहिल्यापासूनची परिस्थिती आत्तापर्यंत मला सगळी माहिती आहे. मी कधी तुमच्यावर बोलणार नाही. तुम्ही आणि आपण एक वेगळं नातं आपल्या त्या ठिकाणी होतं शिवसैनिकाचं. 28 वर्ष तुमच्याबरोबर आम्ही सोबत काढली, एकमेकाला साथ दिली, सुखदुःखात एकमेकाच्या बरोबर राहिलो. माझी अपेक्षा एवढीच आहे आपल्याकडून. तुम्ही मदत नाही केली तर हरकत नाही, पण निदान आशीर्वाद द्या. चुकीचं असेल तर जरूर कानाला धरण्याचा अधिकार तुमचा आहे, तो धरा. पण सोडल्यानंतर अशा प्रकारची विधानं करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय वेदनादायक होतं. म्हणून मला या गोष्टीवर थोडंसं बोलावं लागलं. विचारू शकता. सगळ्याचे हिशोब मी जे चेक तयार ठेवलेले आहेत ते घेऊन जाणार का आपण? कोण की कुठले खर्च झालेले पैसे सगळे ते चेक आता मी देतो आहे. मी आता घर आहे ती सोसायटी आहे, शासनाचा प्लॉट होता आणि त्याच्यात सगळ्यांनी रितसर त्याच्यात हे भरलेले होते. असे अनेक लोकांना दिलीत. त्यामुळे त्यांचा आभारी आहे मी. धन्यवाद. मला जे घर दिलं त्याच्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत. जे राहतात ते जागा सुद्धा आपलीच आहे. नाही, चेक आम्ही ह्याचा देतो ना त्यांना, आमदारकीचा खर्चाचा लिहून ठेवलेला. घर सुद्धा आपलंच आहे, जागा आपलीच आहे. कुठली? जे राहतात ते म्हणायचं इथे पाटेकरांच्या दारात कधीतरी या,
बहुतेक केसरकरांची सवय त्यांना लागलेली दिसते. त्यामुळे कसं आहे, संगतीचा परिणाम कदाचित असेल. पण प्रश्न असा आहे की आजही आपल्याला सांगतो की नारायण सावंत हे इथे हयात आहेत. त्यांच्याकडून ही प्रॉपर्टी मी घेतलेली होती आणि रितसर सेल डीड झालेलं आहे. त्यांचं असतं तर तुम्ही असं कोणाला घ्यायला दिलं असतं का? बरं, आजच हे विषय का आले? मी तुमच्याबरोबर 86 पासून आहे, आजच विचार का आले? त्यामुळे मध्ये कधीतरी मी समजा बाजूला होतो, कधीतरी बोलायला पाहिजे होतं माझ्यावर की बाबा ही अशी जागा माझी आहे, ती दे म्हणून. त्यामुळे मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. पण ही जागा रितसर मी घेतलेली आहे आणि मी कुठलंही खोटं काम करत नाही. मी कोण त्यांनी जाहीर करावेत काय, त्यामुळे असलं कुठलं माझं खोटं काम असलं त्यांनी सांगावं मला. त्यामुळे वैयक्तिक जीवनावर कृपया बोलू नये ही मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो. अर्चना गायकवाड आणि बंडखोरी महाविकास आघाडीत आज विशाल परमाने उमेदवारी दाखल. 4 तारीखला सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका. साहेब, अर्चना गाले परवांचा तुम्हाला फटका बसतो का? मी हे बघा, मला सगळेच लोक आघाडीतले पाहिजेत. पण मी एक विचार केला आहे की माझी लुटत कशी होणार आणि काय होणार ते 4 तारखेला मी ठरवणार. 4 तारखेला ठरवल्यानंतर माझं जे उद्दिष्ट आहे ते मी माझ्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळे माझ्या आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्या सगळे प्रयत्न करत आहेत सगळ्यांची समजूत काढण्याचा. त्या 4 तारखेला आपण या विषयावर बोलू. मी आज तुम्ही लिहून ठेवा, चॅनलला मी सांगतो, 100% राजन तेली 1 नंबरची मताधिक्य सावंतवाडी विधानसभेत घेणार. किती कोणी येऊन इथे कोणाला धमकावलं, किती कोणी येऊन कोणाला फोन केले, किती जरी काय या ठिकाणी झालं तरी, किती पैशाचा पाऊस पडला, किती साड्या वाटल्या, किती ॲम्ब्युलन्स आणले, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. इथल्या जनतेने लोकांनी ठरवलं आहे की बदल हवा तर आमदार नावा. सर, 2 चांगल्या प्रकारे बॅटिंग करता 20 सारखी मॅच होते आणि शेवटचे 2 दिवस आणि शेवटच्या ओव्हरला थोडंसं त्याच्यातले काय जे ड्रॉबॅक होते ते सगळे बाजूला काढलेत आपल्या सल्ल्याने. त्याच्यामुळे आपण काळजी करू नका. यावेळी आपण सगळे 20-20 मारू. काल त्यांनी बोलताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केसरकरांनी असं म्हटलं की माझी फाईट तेलींशी नाहीच आहे, ते 4 नंबरला राहतील आणि माझी फाईट ही अर्चना घारेंशी आहे. मग कुठेतरी हे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये एक वेगळा बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न वाटत नाही? मी आज तुम्ही लिहून ठेवा, दीपक केसरकर 3 नंबरला जाणार. मी खरं सांगतो. आणि हे तुमच्यासमोर म्हणून नाही, आजची परिस्थिती तुम्ही विचारा. त्यांनी किती पैसे वाटले, काय केलंच नाही, कसं निवडून येणार आहे? एक नोकरीची सोय इथं केली नाही, एक आरोग्याचा प्रश्न साधा सोडवू शकले नाहीत. इथे जे वन्य जनावरांचा जो त्रास होतो, हत्तीचा आहे, गवरण्यांचा आहे, माकडांचा आहे, ह्याचा बंदोबस्त म्हणजे ते फॉरेस्ट मिनिस्टर असताना करू शकले नाहीत. आता काय करणार आहेत? हा लोकांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. 15 वर्षात त्यांनी या लोकांना फसवण्याचं काम केलं. आज अडाळी MIDCला असे कारखाने लाईनात म्हणून सांगितले, एकही कारखाना या ठिकाणी आला नाही. ते मी ठरवलं नाही, जनतेने ठरवलं आहे. त्याहीपेक्षा अजून एक विषय आहे, ते आपल्याकडे झाडं तोडणाऱ्यासाठी आता 50,000च्या दंडाची नवी 1.5 महिन्यापासून GR झाला. रत्नागिरी सिंधुदुर्गात जी झाडं तोडली जातात स्वतःच्या मालकीची, त्याच्यात अर्थकारण आहे शेतकऱ्यांचं. एक झाड तोडलं घर बांधायचं, एक झाड तोडलं मुलाचं मुलीचं लग्न करायचं, आणि परत त्या एक झाडाबद्दल 4-4 झाडं लावतायत. आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गसारखं प्लॅन्टेशन हे राज्यात नाही, देशात कुठं नाही. त्याच्यामुळे हे जे जाचक असे विषय आहेत हे पूर्ण करण्यासाठी आज आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यात त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की लोकांचे प्रश्न आम्ही ज्याला 10 वर्ष संधी दिली त्यांनी इथे काहीही केलं नाही, आणि त्याच्यामुळे आज तिथे लोकांमध्ये नाराजी आहे. ह्या नाराजीचा अभ्यास तू कर, आणि अभ्यास केल्यानंतर पहिल्यांदा तुला जर काय काम करावं लागेल तर सावंतवाडी जनतेसाठी आरोग्याचा प्रश्न हातात घ्यावा लागेल, सावंतवाडीच्या जनतेसाठी बेरोजगारांचा प्रश्न हातात घ्यावा लागेल. ह्या सगळे सर्वसामान्य शेतकरी ज्या ठिकाणी धडपडत आहेत
की काजूबीचं उत्पन्न किंवा हमीभाव त्यांना मिळाला पाहिजे. ते शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून धरावा लागेल. आणि चौथा प्रश्न त्यांनी सांगितला की फिशरीज जो म्हणजे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला आगळं वेगळं काम करावं लागेल. राजन, ह्या गोष्टी तुला कराव्याच लागतील आणि त्यासाठी लागणारी जे सहकार्य आहे हे पूर्णपणे मी तुझ्या मागे उभं करीन असं आश्वासन आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी मला दिलेलं आहे. साहेब, उद्या फॉर्म भरायचा. उमेदवार काय तुमच्याकडे? म्हणजे 3 नंबरला दीपक केसरकर जातील तर तुमची फाईट पुन्हा मी आज हे बघा, मी तुम्हाला हे जे चित्र आहे 4 तारखेला कोण मागे घेतं काय होतं त्याच्यावर मी तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी सांगेन. पण माझ्या माहितीप्रमाणे जर समजा विशाल परब राहिले तर विशाल परब या ठिकाणी 2 नंबरला राहतील आणि 3 नंबरला दीपक केसरकर. विशाल परब यांनी म्हटलं की विजयाचा गुल्हार मीच उधळणार. नाही, म्हणून मला वाटतं ते मी सांगितलं. मी असं नाही सांगणार की बाबा आत्ताची परिस्थिती आणि 4 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल, कोण राहणार कोण नाही राहणार ते चित्र स्पष्ट होईल. आणि मला तुम्हाला एक सांगतो, मला कोण समोर उभं राहणार हे मला माहीत नाही. मी आज एक ध्येय ठरवून आहे सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन. आणि मी विशेष करून इथले सगळे आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यात शिवसेनेची मंडळी आली, ते पदाधिकारी बाबूराव धुरे असतील, रुपेश असेल, ही सगळीच मंडळी. तसंच अमित सामंत आहेत, प्रवीण भोसले आहेत, डांटस आहेत, ही सगळीच मंडळी आहेत. तसंच शेख आमचा जिल्हा अध्यक्ष आहे, इर्शाद शेख, आमचे नार्वेकर साहेब आहेत, विकास सावंत आहेत. मी आता कदाचित चुकून कोणाचं नाव राहील पण आघाडीतले हे सगळी जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी मला सहकार्य करतात. त्यामुळे सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन कोणाचं नाव चुकून राहिलं तर माफ करा, पण सगळ्याच आघाडीतले सगळे जे आमचे सगळे मित्र आहेत त्यांचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांची कार्यकारिणी आहे, तिन्ही पक्षाचे महिला आघाडी आहे, सगळे लोक खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. आणि आपल्याला मी विनंती करेन की आपण पण डोळसपणे सध्याचे काय चाललेलं आहे ते या ठिकाणी थोडं लक्ष त्यावर ठेवा, लोकांमध्ये प्रतिक्रिया या ठिकाणी घ्या आणि मग आपल्याला चित्र जे आहे ते या ठिकाणी समजेल. साहेब, दोन अपप्रवृत्ती केसरकरने म्हटलंय की 2 अपप्रवृत्ती या शांतता मतदारसंघात येत आहेत, त्यांना रोका कुठेतरी. या अपप्रवृत्तीचा प्रचाराला तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचणार आहात? लोकांनी ठरवलं अपप्रवृत्ती ही केसरकरांचीच आहे, हे लोकांनी ठरवली, आम्ही नाही ठरवले. म्हणूनच लोकांनी ठरवलं की केसरकरांना ह्या अपप्रवृत्तीला इथून घालून मुंबईतून मग व्हाया जर्मनीला पाठवायचं. काल राणेसाहेब बोलताना एक म्हणाले की तेली हे बाहेरचे आहे, त्यांना आता इथून पाठवा, तोडामारला जातील, तिथून ते कर्नाटकला जातील. आतापर्यंत राणेसाहेब तुमच्यावर सोबत होते तेव्हा कधी असं जाणवलं नाही का? लोक हाच विचार करतात. तेव्हा मी आज प्रेस घेणार नव्हतो, कार्यकर्त्यांच्या आग्रह खात्यात आणि इथले जे काही माझे हितचिंतक आहेत वेगळ्या पक्षात त्यांनी मला सांगितलं की बोलतात, खूप चांगलं बोलतात, आपली मतं राणेसाहेब इथं बोलल्यानंतर 5,000 मतं वाढणार आहेत त्यांच्या प्रेसला, ते अजिबात उत्तर देऊ नको. मी उत्तरं देणार नव्हतो, पण काही कार्यकर्त्यांचं म्हणणं की लोकांमध्ये गैरसमज पण निर्माण व्हायला नको म्हणून आज राणेसाहेबांची पहिली आणि शेवटची प्रेस, याच्यानंतर राणेसाहेबांवर कुठलंही मी या ठिकाणी बोलणार नाही. पण राणे वारंवार तुम्ही ज्यावेळी भाजपमध्ये होता, काँग्रेसमध्ये होता, त्यावेळी वारंवार मोठ्या कार्यक्रमांना तुमच्या कानी बोलायचे, कानात काहीतरी सांगायचे. ते नेमकं काय असायचं असं उत्सुकता सगळ्यांना असायची. आणि आता हे कानात असं एकदम बाहेर मोठायला त्यांना आता ते बाहेर बोलावं लागतं, कानातलं आता बोलतात ते कानात असे मस्करीने. माझे खरोखरच जिवायचे संबंध आहे. आजही माझं प्रेम तेवढंच त्यांच्यावर आहे. ते मला जर समजा एक वडिलकीच्या नात्याने, मोठ्या भाऊ या नात्याने मार्गदर्शन केलं तर मला निश्चितपणे मला आवडलं असतं. पण ते जे आज जे बोलतात ते जे काही चुकीचं बोलतात, मग वडिलांच्या बाबतीत बोलले, माझी कुठलीच फॅमिली ही कधीच त्यांच्यापर्यंत कधी गेलेली नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे जवळ आलो किंवा आता मग घरी गेलो मग तिथे मग हे केलं असतं, मी कधी नाही काढणार तिने केलं म्हणून. मी कुठल्याही गोष्टीवर मी बोलणार नाही. प्रश्न एवढाच आहे की त्याने ह्याच्यानंतरच्या काळात बोलू नये, एवढीच माझी विनंती आहे त्यांना. राणेसाहेब, आपल्या चिरंजीवांच्या लग्नाच्या वेळेस आम्ही सगळ्यांनी अनुभवलं की संपूर्ण राणे कुटुंबीय हे आघाडीचे जे तुमचे जे महायुतीचे नेते होते, अगदी फडणवीस साहेबांचं स्टेरिंग सुद्धा निलेश राणेंनी त्यावेळेस हँडल केलं. इतकं जिव्हाळ्याचे संबंध असताना अचानक आपल्याबद्दल जी काही ते भूमिका घेत आहेत, ही भूमिका कुठेतरी आजच्या काळात राजकीय नात्यांमध्ये कटुता निर्माण करणारी नाही काय? 100% मला अशी कटुता कोणामध्ये निर्माण करायची नाही. आणि त्यांनाही माझी विनंती आहे की शेवटी बघा, आपण एवढी वर्ष एकत्र राहिलो आहे आणि तुम्ही कोणाची बाजू घेताय? ज्यांनी तुम्हाला राजकीय जीवनात खाली खेचण्यासाठी प्रयत्न केले,
सातत्याने तुमच्यावर एवढ्या, म्हणजे मी आज बोलू शकत नाही एवढ्या तुमच्यावर त्या घाणेरड्या भाषेत टीका केली, त्या गोडबोल्या माणसाला पण जवळ करताय आणि त्याच्यासाठी माझ्यावर टीका करताय. आम्ही जीवाची ढाल करून तुम्हाला दरवेळी तुमच्यासोबत राहिलो. आम्ही त्यावेळी कधी, माझं लग्न झालं होतं, प्रथमेश लहान होता, आम्ही कधी विचार केला नाही जेलमध्ये भेटायलाही मुलं त्या ठिकाणी कार्यकर्ते आणायचे. आम्ही कधी नाही विचार केला या सगळ्या गोष्टीचा. आणि तुम्ही असं बोलणं हे खूप किती चुकीचं आहे. माझी विनंती या बाबतीत, ठीक आहे माझं चुकत असेल, एखादा तुमचा अधिकार तुम्ही मला सांगा की नाही हे तुझं चुकतं म्हणून. आम्ही मार्गदर्शन घेतलंच तुमचं ना. ते नुदान केसरकरसाठी तरी असं उपवून बोलू नका, अशी या माध्यमातून माझी विनंती त्यांना राहील. आणि शेवटी बघा की तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही बोललात, उद्या समजा माणसं बघायला गेली, अमकं बघायला गेली, घरी आहे का बघितलं वगैरे वगैरे, उद्या माझ्या किंवा माझ्या परिवाराच्या किंवा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या जीविताला काय झालं, धोका झाला तर त्याला जबाबदार असं विधान करणाऱ्यावर होईल. म्हणजे पूर्ण हे मी या ठिकाणी मूलभूत सांगतो. मी मागच्या वेळीसुद्धा माझी ही जी विधानं होती मी कुठंतरी ॲफिडेविट करून ठेवलेली आहेत, तर मी आज मला हे बोलायचं नव्हतं. पण माझी पुन्हा विनंती आहे की निवडणूक शांततेत व्हायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. का इथे सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज केसरकरांनी त्रास दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन केसरकरांच्या भूमिकेचा समाचार या ठिकाणी जे घेतो आहे त्याला कारण त्या ठिकाणी ते आहे, एवढं लक्षात आपण सगळ्यांनी ठेवा. माझं वैयक्तिक काही नाही तुमच्याशी, मी आजही आदर करतो, पुढे आदर करणार. त्यामुळे ह्या गोष्टीची सगळ्यांनी आपण काळजी घेऊया, एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो. तुम्ही आता साहेब, ज्या काँग्रेस पण केला की जीविताला धोका आहे कार्यकर्त्यांच्या तुमच्या, असं गंभीर विधान केला तुम्ही. आणि निवडणुकीच्या अन्य युद्धाच्या काळात आता हे गंभीर विधान तुमचं आहे. खरंच धोका आहे. काल तर राणेच बोलले, राजन दिली जर समोर कुठे मला रस्त्यावर दिसलं तर त्याला मी सूचना करेन, असं विधानही त्यांनी केलं. या विधानाचं ते कसं घेता तुम्ही ते? आणि ॲफिडेविट ते तुम्ही पोलीस स्टेशनला पुन्हा देणार का? हे बघा, मी मागच्या वेळी दिलेलं होतं. जर माझ्या वकिलांनी सांगत असेल तेच चालत असेल तर मग मी परत द्यायची गरज नाही राहणार. पण जर समजा वकिलांनी सांगितलं पुन्हा द्यावं लागेल, तर नावीलाजाने द्यावं लागेल मला. ते काय मला मुद्दा म्हणून एखादी गोष्ट इश्यू करायचं आहे का? मी केसरकर नाही, मी राजन तिले आहे. तर मला असल्या कुठल्याही गोष्टीची मला भीती पण वाटत नाही. पहिली गोष्ट सांगतो, प्रश्न एवढाच आहे की ज्यांनी दहशतवादाचा बागुलबुवा तयार केला निवडणुकीच्या तोंडावर, आणि आज त्यांना ही विधानं कशी चालतात? कार्यकर्त्यांना फटके घालीन, ह्याच्या घराकडे जाऊन असं करेन, ही विधानं कशी चालतात केसरकरांना? केसरकर विसरलेत का? म्हणजे आम्ही एखादं बोलताना तुम्ही सांगणार की अपप्रवृत्ती आली, अमकी झाली. मग तुमची प्रवृत्ती गेली कुठे? तुमची अपप्रवृत्ती आहे कुठे? आता तुम्हीच अपप्रवृत्तीवाले आहात. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या गांभीर्याने इथल्या जनतेने या ठिकाणी घेतलं पाहिजे. मी सुरुवातीला सांगतो की मी माझ्या राजकीय जीवनात कुठलेही आरोप, जो एक आरोप भिशे प्रकरणात झाला याला कारणीभूत दीपक केसरकर, ते राष्ट्रवादीत होते. त्यांनी राजकीय त्रासासाठी त्यांच्या बॉसने कोणीतरी सांगितलं असेल, कोणी सांगितलं मला माहीत नाही, त्यांनी नाव गुंतवण्याचा प्रयत्न केला. आपणही त्या केसचा जर स्टडी केला तर मी एकटा फक्त कणकवलीचा होतो, बाकीचे आरोपी एका ठिकाणचे होते. त्यापेक्षा पुढे जाऊन तिथे कधीच कुठल्याही पोलीस तपासात, कोणाच्याही तपासात असं आलं नाही आणि कोर्टाने ताशरे पण त्याही ओढलेले होते. आता मला त्या जुन्या गोष्टीत जायचं नाही. हा राजकीय विषय होता, राजकीय लोकांनी घडवलेला विषय होता आणि त्यात केसरकरच कारणीभूत आहेत. हे पुन्हा मी या ठिकाणी नमूद करतो. जेवढे ते समोर वागतात तसा तुम्ही सरळ अर्थ घेऊ नका. जेवढं चेहरा एक आणि पोटात एक हे त्यांचं त्या ठिकाणी असतं, त्याही पण त्यांनी असंच केलेलं होतं. ते माझी वैयक्तिक भांडणं ना राणेंशी आहे ना केसरकरांशी आहे. राणेसाहेबांना एकच मी विनंती करेन की ह्या केसरकरवर जास्त विश्वास ठेवून तुम्ही जे वागताय ते काही योग्य आहे असं कोणाला कार्यकर्त्यांना वाटत नाही. ॲफिडेविटचा विषय आला म्हणून म्हणतो की तुम्ही आता पोलिसांकडे संरक्षण मागणार किंवा पोलिसांनी तुम्हाला स्वतः संरक्षण दिलं तर घेणार का? हे का, मी कुठलंही प्रोटेक्शन मागणार नाही, पोलिसांनी कोणाकडे मागणार. स्वतःहून आलं तर मी सांगेन ना, घेईन ना मी, पण मी स्वतःहून मागणार नाही. काय आणि उद्या
माझं काही झालं तरी मी इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार. जसं आत्ता 2 वेळा पराभूत झाल्यानंतर राहिलो तसाच इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, ते कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू देत, त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे राहणार, त्यांना पूर्ण ताकद देणार. आणि मी इथं राहत असल्यामुळे जे काही त्यांना वागणूक जेवढे त्यांना काय मदत लागेल ती सगळी मदत मी इथे करून मी ह्या विधानसभेत आत्ता जिवायचे माझे संबंध तयार झाले आहेत, सगळ्या मानकरांचे झाले, सगळ्या झालेत. त्यामुळे तसेच संबंध जोपासण्याचा प्रयत्न माझ्या मरणापर्यंत मी शेवटपर्यंत करणार. साहेब उद्या फॉर्म भरताय, उद्या फॉर्म दिग्गज नेते येण्याची शक्यता आहे का? मी आघाडीतल्या वरच्या लोकांकडे सगळ्या ठिकाणीच फॉर्म भरण्याची गडबड चालू आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे. ते मी जास्त कोणाला सांगितलं नाही. आमच्या आघाडीचेच इथले जिल्ह्यातले नेते ते या ठिकाणी येतील. जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग धन्यवाद. जिल्ह्यातल्या कणकवलीमध्ये नाव होतं राज्यात की कणकवली आणि सिंधुदुर्गातला आणि महाराष्ट्रातला एक वेगळा तालुका वेगळा आहे. तसं आजच्या एका उमेदवाराने अपक्ष उमेदवारी भरताना विशाल परबने म्हटलं सावंतवाडीची शांतता सुसंस्कृत शांतता कायम राहायला हवी. तुम्ही आता विधान करताय जीविताला धोका आहे, अशी काय शांतता बिघडली जाणार आहे का असं वाटतं का? अशी भीती दोन्ही उमेदवार एक व्यक्त करता कणकवली होऊ दिली जाणार आहे का? हे बघा, कणकवलीला मुद्दाम नाव घेऊन बदनाम करू नका. या जिल्ह्यात सगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी आहेत. ज्या धमक्या आपल्या माध्यमातूनच आपल्या समोर आल्यात म्हणून हा मला नाईलाजाने उठे हे करावं लागलं. तुमच्या समोर जर आल्या बाकी खाजगी झाल्या त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण इथे तुमच्या समोर आल्यात ना, घरी जाऊन बघून येतो किंवा आता फटके देणार वगैरे, हे काय तुम्ही तुमच्याकडे वाचन आलं तेच मी बोललो आहे. त्यामुळे इथे काही होणार नाही याची काळजी पोलीस घेतील, पोलीस बघतील काय करायचं ते. पोलिसांकडनं चलो, सहकार्य मिळतं तुम्हाला? मला अजूनपर्यंत पोलिसांनी सहकार्य 100% केलेलं आहे आणि मी काही चुकीचंच करत नाही. माझा कुठला धंदा 2 नंबर नाही, तर मला पोलिसांना सहकार्य करावंच लागेल. शेवटी आत्ता पोलिसांपेक्षा इथे निवडणुकीचे प्रमुख कोण आहेत, निवडणूक कोण घेत आहे त्या आयोगावर सगळं आता अवलंबून आहे. आयोगाच्या हातात सगळे लोक आहेत. चलो, धन्यवाद. रुपेशजी